नमस्कार. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या दृष्टीने 2, 4, 6 मार्क देऊ शकतो. त्यामुळे शांततेनं हा व्हिडिओ बघून घ्या, ऐकून घ्या. ॲटलीस्ट तुम्हाला ते नाव डोळ्यासमोरून तरी गेलं पाहिजे, जेणेकरून एक्झामला तुम्ही टिक करू शकाल. आता इस्रोचे जे चेअरमॅन आहे ते आहे व्ही नारायणन. DRDOचे चीफ आहे समीर व्ही कामत. बार्कचे आहे विवेक भसीन. ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे आहे अजित कुमार मोहंती आणि CSIRचे आहे एन कैलास सेल्वी. आता हे सेक्शन वाईज मी डिवाइड केले आहे. हे डायरेक्ट तुम्हाला 2 मार्कासाठी जोड्या लावामध्ये येऊ शकतात किंवा सेपरेटही येऊ शकतात. पुढचा आहे कॉन्स्टिट्यूशनल आणि स्टॅच्युटरी बॉडी. यामध्ये UPSCला 100 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त हे इम्पॉर्टंट आहे. अजय कुमार सध्या त्यांचे हेड आहे. MPSCचे हेड आहे विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. चीफ इलेक्शन कमिशनर जे आहे, मुख्य निवडणूक आयुक्त, ते आहे ज्ञानेश कुमार. यांना चांगलं वाचा तुम्ही. कॅग आहे के संजय मूर्ती, 15वे कॅग आहे. CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर, केंद्रीय दक्षता आयोग, प्रवीण कुमार श्रीवास्तव. केंद्रीय माहिती आयोग राजकुमार गोयल, 13वे आहे. लोकपाल सध्या कोण आहे आपले? जस्टिस AM खानविलकर. CBDT नाही SSC, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही वाचू शकता. मात्र मी इम्पॉर्टंटच फक्त तुम्हाला बोलून दाखवेल. 23rd जे लॉ कमिशनर आहे, लॉ कमिशनचे हेड आहे ते दिनेश माहेश्वरी. आणि 22चे लक्षात ठेवा ऋतुराज अवस्थी. 15वा फायनान्स कमिशनचं NK सिंग. हा डाटा थोडासा जुना झाला आहे. NK सिंग होते. आता 16वा फायनान्स कमिशन आला आहे. आपण डिटेल त्यावर व्हिडिओ घेतला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचे हेड तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया R वेंकट रमणी. नीती आयोग चेअरपर्सन, हां इथे इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये जर आलं नीती आयोग चेअरपर्सन कोण आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं PM असतात चेअरपर्सन. मात्र नीती आयोग व्हाईस चेअरपर्सन आहे अशोक लहरी. अशोक कुमार लहरी हे चौथ्या नंबरचे आहे. रिसेंटली नीती आयोग CEO चेंज झाले, सुब्रमण्यम होते. त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे निधी चिब्बरकडे हा एक्स्ट्रा चार्ज आला आहे. निधी चिब्बर. नॅशनल कमिशन बघून घेऊया. NHRCचे हेड कोण आहे? जस्टिस V रामसुब्रमण्यम. वुमेन कमिशनचे महिला आयोग विजया किशोर रहाटकर. हे इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित वाचा. विजया किशोर रहाटकर. शेड्यूल कास्टचे किशोर मकवाना. शेड्यूल ट्राईबचे अंतरसिंग आर्या. आणि OBC कमिशनचे आहे हंसराज अहिर. चाइल्ड राईट किंवा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईटचे प्रियांक कनुंगो. इंटेलिजन्स अँड इन्व्हेस्टिगेशन बघून घेऊ. हे डायरेक्ट जोड्या लावामध्ये येऊ शकतात. पुन्हा तोच फॉर्मॅट, 4 नावं देतील आणि तुम्हाला विचारून घेतील. त्यामुळे CBIचं प्रवीण सूद. IB तपन कुमार डेका. रॉ पराग जैन. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राकेश अग्रवाल. ED राहुल नवीन. नार्कोटिक्स ब्युरो अनुराग गर्ग. आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर सर्वांना माहीत आहे अजित दोवाल. पुढे चालूया. डिफेन्स फोर्सेसचे सध्याचे CDS आहे आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान. चीफ ऑफ आर्मी स्टाफ उपेंद्र द्विवेदी. नेव्हल स्टाफ दिनेश कुमार त्रिपाठी. आणि एअर स्टाफ एअर मार्शल AP सिंग. आता हे PDF तुम्ही वाचत असताना जर तुम्हाला काही नावं तुम्ही वाचलेल्यापैकी डिफरंट जर वाटत असेल तर रिसेंटली सर्च करून घ्या. काही डाटा मागं पुढं होऊ शकतो, पण मॅक्झिमम 99% करेक्ट आहे. आता CBSCचे चेअरमॅन बघून घ्या राहुल सिंग. NCERTचे कोण आहे? दिनेश प्रसाद सकलानी. BCCIचे हेड रॉजर बिन्नी. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे PT उषा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूशन R माधवन. इंटरनॅशनल बॉडीज UNHRC. ह्युमन राईट काउन्सिलमध्ये इंडोनेशियाचे चेअर आहे, त्यांचं नाव तुम्ही वाचू शकता सूर्योदी पुरो. आता यामध्ये एक ट्रिक सांगतो. जेव्हाही व्यक्तिविशेष काहीतरी त्यांनी नाव दिलं आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे, त्यांच्या नावापेक्षा सरनेमवर जास्त फोकस करायचा, तुमचा फायदा होईल. UN ह्युमन राईट कमिशन, यामध्ये ओलकर तुर्क ऑस्ट्रियाचे आहे. महाराष्ट्राचे की पॉईंट्स बघून घ्या. गव्हर्नर तुम्हाला माहीत आहे रिसेंटली चेंज झाले आहे, विष्णू देव वर्मा, 10 मार्च 2026 पासून. चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस तुम्हाला माहीत आहे 5 डिसेंबर 2024 पासून. MPSCचे आपण डिस्कस केले विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. आणि महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल चेअरपर्सन आहे राम शिंदे. हे झालं. इथं एक छोटीशी नोट लिहिली आहे की काही डाटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता जर तुम्हाला डिफरंट वाटत असेल.
अदरवाईज 99% हा डाटा इम्पॉर्टंट आहे. 2 मार्काचाच टॉपिक आहे, मात्र 2 मार्क आपल्या सिलेक्शनला खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.